गोकुळ दूध संघाशी संलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींची संपर्क सभा शुक्रवारी कागल तालुक्यातील बामणी इथं आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघ हा पहाटे उठून काबाड कष्ट करणाऱ्या माता भगिनी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी वाढवलेला संघ असल्याचं सांगितलं. संपूर्ण देशाचा एक नंबर ब्रँड होण्याची क्षमता गोकुळ दूध संघामध्ये आहे असा विश्वास व्यक्त करत हा ब्रँड टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर दूध उत्पादकांचा सहभाग मोलाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. गोकुळ दूध संघाकडून दुधाळ म्हैशींसाठी याआधीच 50,000 रुपये अनुदान दिलं जाते. दूध संस्थांनी जर केडीसीसी बँकेबरोबर सर्व व्यवहार केले तर म्हैशीला बँकेकडून जादा 10,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा मंत्री मुश्रीफ यांनी केली. संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी 25 लाख लिटर संकलनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व उत्पादकांनी संघाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. यावेळी संस्था प्रतिनिधींच्या प्रश्नांचं निरसन करण्यात आलं. तसंच विविध सूचनांची नोंद घेण्यात आली. याप्रसंगी उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल अध्यक्ष नवीद मुश्रीफ आणि संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना आणि मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह सर्व संचालक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.